एकीकडे आपण बघतोय की मंगळवारी रात्री जयंत पाटील आणि सुनील तटकरे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि तिकडे माध्यमातून लागलीच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली। सध्या ही चर्चा पक्षानं फेटाळली आहे, पण जर भविष्यात जयंत पाटील गटाच्या आग्रहाखातर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सामील झाली तर मग रोहित पवार थेट काँग्रेसची वाट धरणार का, या चर्चा ही पुन्हा नव्यानं सुरू झाल्यात। जर राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार तर मग रोहित पवार काय करणार? रोहित पवार काँग्रेसची वेगळी वाट धरणार? मंगळवारी जयंत पाटील आणि सुनील तटकरे हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते योगायोगानं म्हणा की ठरवून म्हणा पण एकत्र सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची चर्चा आहे। यानंतर तत्काळ माध्यमांतून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या। अर्थात लगेच शरद पवार यांच्या पक्षाकडून या विलीनीकरणाच्या चर्चा निराधार असल्याचा दावाही केला गेला। आमचा पक्ष इंडिया आघाडीत असल्यामुळे किंवा महाविकास आघाडीत असल्यामुळे आम्ही विरोधी पक्षात आहोत। कुठल्याही पद्धतीची एनडीएत जाण्याची किंवा भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची कुठलीही चर्चा पक्षाच्या पातळीवर कोणीही नाही। कोणतेही आमदार किंवा कोणतेही खासदार अस्वस्थ नाही, कुणीही तिकडे जाण्याच्या विचारात नाही। ज्यांना जायचं होतं ते यापूर्वीच गेलेले आहेत। त्यामुळे आता ज्या काही चर्चा येत आहेत त्या सूत्रांच्या हवाल्यावर या बिनबुडाच्या निराधार चर्चा आहेत। पक्ष हा एकसंघ आहे। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर आमची विचारधारा जुळत नाही। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा दोन्ही बाजूनी कितीही फेटाळल्या जात असल्या तरी पवारांच्या पक्षातील जयंत पाटील गट सत्तेत जाण्यासाठी आतुर असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या संदर्भात झालेल्या पक्षाच्या बैठकीत रोहित पवार एकाकी पडल्यानं मधूनच उठून गेल्याच्या बातम्याही आल्या होत्या। आणि त्यासोबतच रोहित पवार यांनी झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट या खास मुलाखतीत आपण कदापिही सत्तेसोबत जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं। अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया। तर पण खुद्द पवार साहेबांनी सुप्रियातांनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी शक्यता म्हणून विचारलं। शक्यता होऊच शकत नाही, साहेब भाजपवर जाऊ शकत नाही। जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं। पण तुम्ही म्हटलात स्पष्टपणे आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पाटील जर निर्णय घेतला तर। आता ज्या अर्थी स्वतः रोहित पवार यांनीच भविष्यात समजा त्यांचा पक्ष सत्तेसोबत म्हणजेच भाजपसोबत गेल्यास आपण वेगळी वाट निवडू असं म्हटलं होतं, तर मग भविष्यातली ती वेगळी वाट काँग्रेसची तर नसेल ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। जर समजा विलीनीकरण झालं किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी ह्या राष्ट्रवादीत विलीन न होता भाजपसोबत सत्तेत गेली तर मग एक प्रश्न उतरतो आणि तो म्हणजे मग रोहित पवारांचं काय? कारण रोहित पवारांनी यापूर्वीच टू द पॉइंट झी24 प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे की मग माझा मार्ग वेगळा असेल। मग मार्ग वेगळा असेल तर नेमका कोणता असेल, तर त्याचं उत्तर काँग्रेस असं काही जण देतात। त्यामुळं भविष्यात रोहित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि काय पाऊल टाकतात हेच पाहणं मोठं औत्सुक्याचं असेल। सूत्रांच्या माहितीनुसार मध्यंतरी जेव्हा रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीच्या निमित्तानं राहुल गांधींना भेटायला गेले होते तेव्हापासूनच रोहित पवारांच्या वेगळ्या वाटेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तसंही इकडे समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी पार्थ पवार यांचं आणि त्यांचं किती जमेल हे सांगता येत नाही। इकडे स्वतःच्या पक्षातही जयंत पाटील गट रोहित पवारांचं युवा नेतृत्व स्वीकारायला तयार असल्याचं दिसत नाहीये। नाहीतर मग रोहित पवार एकटेच राज्यभर आंदोलनं करत फिरलेच नसते। थोडक्यात काय तर रोहित पवारांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भविष्यात बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्यास आश्चर्य वाटणार नाही। याचं सुतोवाच स्वतः त्यांनीच करून ठेवलेला, तेही ज्या दिवशी अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीचं मतदान झालं होतं तेव्हाच। जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। पवार विरुद्ध पवार होणार का? वाटतं हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही। अर्थात रोहित पवार यांच्या त्या विधानाला जय पवारांच्या बारामतीच्या राजकीय वारसदाराचा दावाही होता म्हणा। तसंही रोहित पवारांची राज्य पातळीवरचा राजकीय नेता बनण्याची महत्वाकांक्षा सर्वश्रुत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांसोबतच पवार कुटुंबातील त्यांचे समकक्ष बंधू कळत न कळत का होईना पण आपसुकच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनल्याची चर्चा आहे। म्हणूनच
भविष्यात जर समजा पवारांच्या पक्षानं सत्तेची ऊब जवळ करायचं ठरवलं तर रोहित पवार खरंच काँग्रेसची वेगळी वाट निवडणार का, हे येणारा राजकीय काळच ठरवणार आहे. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.